येते दुसरी नसरे आटी, येते दुसरी नसरे आटी, देवा भेटी जावया तोची ध्यावा एक चित्ते, करो निरते कलेवर षडवर मी हृदयात, याचा अंत पुरवणी तोची ध्यावा एक चित्ते, करो निरते कलेवर तुका मने खुंटे आस, तुका मने खुंटे आस, ते वास करीतो तोची ध्यावा एक चित्ते, करो निरते कलेवर पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा भक्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, तुम्ही विश्वनाथ दिन रंकमी अनाथ, कृपा करालती थोडी पाया पडिलो वराली, येते दुसरी नसरे आटी, येते दुसरी नसरे आटी, देवा भेटी जावया तोची ध्यावा एक चित्ते, करून निरते कलेवर शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवत प्राप्तीचा उपाय प्रतिपादन करतात. सालाबादप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव महाशिवरात्री काळाच्या निमित्ताने ग्रामस्थ भाविक भक्त बाट नांगूर या सर्वांच्या सहकार्याने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री गुरु काकासाहेब महाराज देवकर, श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली देवकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्या नामोत्सवातील आजची ही सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या महाभागाच्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीची इच्छा निर्माण झालेली आहे, त्याच्याकरता भगवत प्राप्तीचा उपाय सांगतात. अनेक अभंगातून भगवत प्राप्तीचा उपाय संत महात्म्यांनी समाजाकरता प्रकट केलेला आहे, पण अनेक प्रकाराने ते उपायाचं वर्गीकरण करत असताना कोणासमोर प्रकट केलेला आहे, किंबहुना परमार्थाची साधना ही सर्वांच्या करता आहे, सर्व करत नाही तो भाग वेगळा. पण संतांनी जाहीर केलेला आहे, यारे यारे सर्वांच्या करता शब्द वापरलाय बरं. याचा अर्थ परमार्थ सर्वांच्या करता आहे, अडचण येऊ आहे सर्वांची इच्छा नाही, सर्वांची इच्छा नाही. गावात माणसं किती असतात, सगळीच कीर्तनाला येत नाहीत का, इच्छा नाही. इथं अमक्यानीच यावं असं काय सांगितलं का, नाही. मग सर्वांच्या करता असताना माणसं सर्व येत नाहीत का, इच्छा पाहिजे ना. तसं सर्वांनी देव जीवनामध्ये प्राप्त केला पाहिजे, सर्वांनी जीवनामध्ये देव प्राप्त केला पाहिजे, आपलासा केला पाहिजे. पण सर्वांना इच्छा नाही आहे देवप्राप्तीची, देवप्राप्तीची इच्छा नाही. लक्षात ठेवा, म्हणजे सर्वांना प्राप्त करता येतो
सर्वांच्या करता आहे, अडचण एवढीच आहे, इच्छा नाही आहे. मग तुकोबाराय या अभंगातून देव प्राप्तीचा उपाय सांगतात. कोणाला सांगतात? ज्याला इच्छा आहे त्याला सांगतात. बरं का, ज्याला इच्छा आहे त्याला सांगतात. मग जो कुणीही असेल, बरं का, कुणी असेल, तर भगवत प्राप्तीविषयी इच्छा निर्माण होण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते. हा, सदासजी इच्छा निर्माण होत नाही. किंबहुना त्याच्या उलट सांगतो, नको ती इच्छा निर्माण होण्याकरता अनेक जन्माचं पाप लागतं. बरं का, म्हणजे देवप्राप्तीची इच्छा निर्माण होण्याकरता अनेक जन्माचं पुण्य लागतं. तसं वाईट इच्छा निर्माण झाली तर ते समजावं अनेक जन्माचं पाप आहे. मी म्हणत नाही, ज्ञानोबांनी वर्णन केले. त्याला देवाचं नावच आवडत नाही. नामाशी विन्मुख तो नर पापिया. ज्ञानोबांनी वर्णन केले. 700 वर्षापूर्वी सांगितले. बरं का, ज्याला देवाचं नाव आवडत नाही, परमार्थ आवडत नाही, माऊली म्हणतात तो पापी आहे, पापी. ज्याला आवडते तो पुण्यवान आहे, नाही का. बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी. परमार्थाची साधना करण्याकरता बहुत जन्माचं सुकृत लागतं, चांगलं कर्म लागतं, पुण्य लागतं. आणि ते असेल तर इच्छा निर्माण होते. बरं का, आणि अशी इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, हा, त्यालाच शास्त्रामध्ये जिज्ञासू वा मुमुक्षू म्हणतात. अशी बोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत. बरं का, सगळी नाही. देवच बोलले, अर्जुना मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वता.
हजारा लाखोमध्ये एखादा बरं का. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीची इच्छा सर्वांना निर्माण होत नाही बरं का, निर्माण होत नाही. पण भगवत प्राप्तीची इच्छा निर्माण होणारे आज जगामध्ये बरेच काही मंडळी आहेत. त्याला जिज्ञासू मुमुक्षु म्हणतात. आणि अशी जी जिज्ञासू मुमुक्षु आहेत त्यांच्याकरता संत महात्मे सांगतात, बाबा खरंच तुला देव प्राप्त करून घ्यायचं आहे. देव प्राप्त करून घेण्याकरता काय केलं पाहिजे. अनेक उपायाचं दिग्दर्शन संतांनी केलेलं आहे. पुष्कळ अभंग आहे. बऱ्याच ठिकाणी हा विचार मांडलेला आहे. देवतया जवयाशे पापनाशे दर्शने तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त आपुला तो एक देव करोनी घ्यावा ते नेविन जीवा सुख नोये. अनेक अभंगातून उपायाचं दिग्दर्शन केलेलं आहे बरं. तेव्हा अनेक अभंगातून जो विचार मांडत असताना जो सेवे करता निवडलेला अभंग आहे, याही अभंगातून महाराज ज्याच्या अंतःकरणामध्ये देवप्राप्तीची इच्छा निर्माण झालेली आहे त्याला सांगता देव प्राप्त करून घ्यायचं आहे ना, त्याच्याकरता एक गोष्ट करावी लागेल. काय करावी लागेल. प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न करावा लागेल या शब्दाचा अर्थ काहीतरी हालचाल करावी लागेल. म्हणजेच कंसात साधना करावी लागेल. आमची तुमची धारणा आहे दे रे हरी पलंगावरी. आम्हाला काही न करता सगळं मिळावं असं वाटतंय. एक ग्रस्त प्रवासाला चालले होते आणि जाता जाता प्रवासामध्ये त्यांनी फळं घेतली खायला. आणि फळं घेतली झाडाखाली ती बसून फळं खात बसला. खात असताना त्यानं जांभळं घेतली होती खायला. जांभळं आणि ते जांभूळ खाता खाता ते तोंडात टाकायच्या वेळी त्याच्या मिश्यावरती जाऊन बसलं बरं का. ते समोरून एक चालले हो म्हणजे इकडे इकडे म्हणले. म्हणजे काय झालं काय नाही म्हणजे एवढं जांभूळ तोंडात सारा म्हणाला. किती आळशी असतील बघा. हा जांभळ खाताना तोंडात जाण्याच्या वेळी ते मिशीच्या वरती अडकलं. समोरून जाणाऱ्या माणसाला सांगतो इकडे या. तेवढं जांभूळ मिशीवरचं तोंडात सारा. त्याला देव प्राप्त होईल. म्हणजे काही कष्ट करण्याची लोकांची इच्छा नाही आहे. कष्टा वाचून काय मिळेल का, प्रयत्ना वाचून काय मिळेल का अशी लोकांची धारणा आहे. धारणा पण नाही म्हणतात महाराज जीवनामध्ये काहीतरी प्रयत्न करावा लागेल, साधना करावी लागेल. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये जो देव प्राप्त केला तो सहजासहजी प्राप्त झाला नाहीये. आम्ही त्याच्याकरता साधना केली, प्रयत्न केला. यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. आम्ही तो देव प्राप्त करण्याकरता काय काय फार प्रयत्न केला म्हणतात महाराज. साधना केली त्याच्याकरता. देवती बाळे धरिला साया Oh
देवतीही बळे धरिला सायाशे करोनिया नाश उपाधीचा प्रयत्न केला, त्याच्याकरता सायास केले, कष्ट केले, त्याच्याकरता साधना केली, त्यावेळी कुठं देव जीवनामध्ये प्राप्त होतो. म्हणजे प्रयत्न करावा लागतो बरं का. माणसा प्रयत्न नाही का देवाकरता नाही. ज्ञानोबा म्हणतात सायास करिशी प्रपंच दिननिशी हरिशी न भजशी कौन्या गुणे. सायासाने कष्टाने माणसं प्रपंच करतात पण परमार्थ करायला कोणी तयार नाही. लोक सांगतात आमच्या प्रारब्धात आहे, अनेक गावं फिरावी लागतात, आमचं कर्म आहे, ते बसू देत नाही एक ठिकाणी. आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला, उद्या त्या गावाला. मग गेल्यानंतर कुठल्या तरी घरामध्ये व्यवस्था केली जाते, राहावं लागतं. ते गेल्यानंतर तो यजमान घराचा इतिहास सांगतो, त्याचं प्रवचन ऐकावं लागतं आम्हाला. महाराज बाबाने लंगोटीवरती बाहेर काढलं बरं. आज हे 5 मजली बांधले ना, शून्यातून निर्माण केले. काही नव्हतं बरं का माझ्याकडे. ऐकून घ्यावं लागतं आम्हाला. म्हणजे त्याला काय सांगायचं, आम्ही फार प्रयत्न केला बरं का. काही आमच्याकडे नव्हतं. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून एवढं महाराज मिळवलंय. आता काही चिंता नाही बरं का. म्हणजे सायास करीत नाहीत असं माणसं नाही आहे, पण परमार्थाच्या बाबतीत करत नाही ते बरं का. पण महाराज म्हणतात जर प्रपंच करण्याकरता जर सायास लागतो, सायासाने प्रपंच होतो, कष्टाने होतो, प्रयत्नाने होतो, तर परमार्थ करण्याकरता काही लागत नसेल. लोक म्हणतात महाराज तुमचं बरं आहे, रोज एका गावाला तुमची सोय चांगली होते, फिरून बघा ना आमच्यावर. म्हणजे काय रोज एका गावाला, रोज एका गावामध्ये मिष्टान्न हो. चांगलं म्हणतात लोक. म्हटलं 1 महिना माझ्यावर फिरायचं, सगळं आलेलं तुम्हाला देतो बरं का. फार अवघड आहे. वाटतंय लोकांना. कष्ट आहेत, कष्टाशिवाय काही मिळू शकत नाही. तेव्हा तुकोबराय सांगतात ज्याला देवप्राप्तीची इच्छा निर्माण झालेली आहे अशा जिज्ञासूला, अशा महाभागाला सांगतात खरंच तुला देवप्राप्त करून घ्यायचं आहे ना, मग त्याच्याकरता तुला अटी करावी लागेल. अटी म्हणजे प्रयत्न. काय करावं लागेल? प्रयत्नच तुला करावा लागेल. प्रयत्नाशिवाय तुला हे शक्य नाही बरं का. कोणता प्रयत्न तू पुढे विचार मांडलाय. पहिल्यांदा सांगतात तुला देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर इथं प्रयत्न केल्याशिवाय तुला प्राप्त होणं शक्य नाही बरं का. शक्य नाही आहे. येते दुसरी नसरे आटी,
दुसरी नसरे आटी देवा भेटी जावया. हा तुला देव भेटावा असं वाटत असेल तर आटी, इथं आटी नाम तुला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न करावा लागेल याचा अर्थ साधना करावी लागेल म्हणून वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. परमार्थ करण्याकरता प्राधान्य प्रयत्नाला आहे आणि गौणत्व प्रारब्धाला आहे. प्रपंच करत असताना प्रारब्ध प्रधान आहे आणि प्रयत्न गौण आहे. बरं काय म्हणतो ते लक्षात ठेवा. बरं वेळ काढून कीर्तन ऐकण्याकरता आलाय आणि आपल्यालाही बोलण्याची संधी मिळालेली आहे, हे सौभाग्य आहे. बरं का इच्छा निर्माण होणं, कीर्तन ऐकण्याची इच्छा निर्माण होणं म्हणजे फार मोठं पुण्य आहे. ऐकणाऱ्याला जर इच्छा निर्माण होणं जर भाग्यवान आहे तर सांगणाऱ्याला काय भाग्य नसेल म्हणता. आपण आलोय म्हणजे इथं भाग्यवान आहोत लोकेच. लक्षात ठेवा, काहीतरी ग्रहण करा, काहीतरी स्वीकार. कीर्तनाला आल्यानंतर काहीतरी चांगला विचार घेऊन जा. तिथे गेल्यानंतर पत्रे कसे होते मोजून जाऊ नका. शिंदेवाडीचा विनकरे विनकरी ते कीर्तनात उभं राहिलं ना, टाळकरी किती होते, माणसं किती होते, पत्रे किती होते. जर मंडप जर फुलाचा असेल तर त्या पडद्यावरती फुलं किती होती हे सांगतोय बरं का तो मोजून. पण महाराजांनी काय सांगितलं हे काहीच सांगितलं नाही तो. अरे कीर्तनाला आलोय, माणसं मोजायला आलोय, पण का जत्रा आहे. काहीतरी त्याच्यातून ग्रहण करावं. तेव्हा शास्त्र सांगतं परमार्थ करण्याकरता प्राधान्य प्रयत्नाला आहे आणि प्रारब्धाला गौणत्व आहे. प्रपंच करत असताना प्रारब्धाला प्राधान्य आहे आणि प्रयत्नाला गौणत्व आहे. उलट आहे बरं का. पण माणसं हे सुलट लावतात. काय लावतात? सुलट लावतात. परमार्थाला मुख्य प्रयत्न करावा लागतो, त्याला प्रारब्धाची साथ असावी लागते. बरवी ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताची. तुकोबारे म्हणतात आम्ही प्रयत्न करत होतो आणि प्रयत्न करता करता त्याला संचित सहाय्य झालं. बरं का. आणि प्रपंच करताना तुकोबारे म्हणतात काय सांगतात? प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, का सोस करी शिवाया भज मना पंढरी राया. आपल्या पत्नीला उपदेश केला तुकोबारांनी. तुकोबारांची पत्नी म्हणजे का हो तुम्ही जाता तुमचा प्रपंच परमार्थाला व्यापाराला जाता, कधी तुमचा व्यापार होतच नाही. महाराज म्हणले अवले खरं सांगू का म्हणले, व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. तुकोबारांनी आपल्या पत्नीला उपदेश केलाय. बरं का. काय पत्नीला उपदेश केलाय. हा निमित्त आहे संचित, तिथं प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न करून संचित असावं लागतं. प्रयत्नाने होत नाही व्यापार. बरं का. पण लोक काय करतात, आज प्रपंचाकरता प्रयत्न करतात, परमार्थाकरता कोणी प्रयत्न करत नाही. बघा किती तर लोक आहेत व्यवहारामध्ये एवढा प्रपंचाकरता प्रयत्न करतात, प्रयत्न करून जाग्यावरतीच. बरं का. काहीही बदल नाही आहे.
काहीच नाही. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. त्या हैदराबादला एक ग्रस्त आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली. त्यांनी मला घरी नेलं. 3 मजली बंगला. म्हणलं किती खर्च आला होता? काय नाही म्हणजे महाराज 1 कोटी रुपये खर्च आला म्हणले. मुलं किती? 2. दुसऱ्या मुलाकरता समोर बांधायला म्हणले 1 कोटीचा बंगला. मी विचारलं व्यवसाय काय करताय? काय नाही म्हणजे जुनी कपडे गोळा करून विकतोय म्हटले. चिंध्या जुनी कपडे हो. हां कुठं? कंपनीला ते हात पुसायला लागतात ना. हां ते जुनी कपडे घ्यायची आणि त्याची कॉटनची निवडायची आणि त्याचे पॅकिंग करून मद्रास, कलकत्ता, मुंबई असं मी मोठ्या मोठ्या कंपनीला पाठवतोय. चिंध्या विकून 2 कोटीचे 2 बंगले बांधले. एकेकांचं 10-10 एकर आहे. अजून कौलं बदलता आली नाहीत. प्रयत्न केला फार लोकांनी. म्हणून प्रयत्नाने कधीही प्रपंचामध्ये यश येत नाही. प्रयत्न करू नका असा त्याचा अर्थ नाही बरं का. पण इथं महाराज एक आपल्याला विचार म्हणतात की परमार्थाकरता प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न करावा लागतो आणि त्याला संचिताची प्रारब्धाची साथ असावी लागते. तेव्हा आपल्याला परमार्थामध्ये देव भेटावा असं वाटत असेल तर प्रारब्धात असेल तर मिळेल असं म्हणून चालायचं. प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे. लोकांना विचारलं का हो पंढरपूरला येता का? ते म्हणतात आमच्या कुठं नशिबात आहे. हां तुमच्या नशिबात का नुसत्या मायाच आहेत होय? काय पाहिजे ना. म्हणजे पंढरपूरला येता म्हटलं की नशिबात गोट आहे म्हणतात लोक. कधी प्रयत्नच करत नाही. पण महाराज म्हणतात प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केल्याशिवाय परमार्थामध्ये यश नाही आहे. यश नाही. लक्षात ठेवा. आपल्या भारतभूमीमध्ये अनेक गुणवान कलावंत लोक होऊन गेले. स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी त्यांनी आपल्या जीवनामध्ये वर्णन केले. ते सारे गम पदनी सा त्यातलं 6 हे 6 लावण्याकरता मी 6 महिने ते 6 वर्ष प्रयत्न करत होतो. किती? नुसता 6 लावण्याकरता. आम्हाला काय वाटतं कीर्तनात आले की पहिल्यांदा लगेच चाल मला आली पाहिजे. एक पंडित सांगतोय 6 नुसतं लावायला 6 महिने ते 6 वर्षे गेली. त्यांना सांगायचा एवढा आम्ही प्रयत्न केला. तेवढे तेव्हा ते पंडित झाले बरं का. म्हणजे प्रयत्न त्यांनी केला. फार प्रयत्न केला. लक्षात ठेवा. मी माझं सांगतो तुम्हाला. आता थोडा माझा कीर्तनात स्वर आहे म्हणजे थोडं तर स्वरात म्हणतोय मी बरं का. कधी चुकून स्वर जातोय. पण पहिला स्वर नव्हता. मी आळंदीला शिकायला गेल्यानंतर आश्रमामध्ये साधक आश्रमामध्ये त्या विद्यार्थ्याला काकडा म्हणता यावा म्हणून रोज 12 महिने काकडा आहे बरं का. 12 महिने काकडा ते विद्यार्थ्यांनी सकाळी करायचं. 1 तासच काकडा. एक पहिल्या मालिकेतला 1 अभंग म्हणायचा. काकड्यातला 1 अभंग म्हणायचा. भोपाळीतला 1 म्हणायचा. 1 वासुदेव म्हणायचा. 1 जोगी म्हणायचा. 1 पांगळा म्हणायचा. 1 गवळण म्हणायची. झाला. एकच म्हणायचे 1 तासामध्ये बघा. ते चालीवरती ऐके वचन कमळापती. हां चालीवरती योगी दुर्लभ एकच म्हणायचं बरं का. चाली येण्याकरता मी आश्रमात शिकायला गेलो. माझ्या अगोदर 40 मुलं होती. त्यांचं शिक्षण संपलं आणि मी गेलो. मी एकटाच राहिलो बरं का. सगळे निघून गेले. आता मला शिकवणार कोण? म्हणजे इथं पद्धत आहे. मी तो विना घेऊन काकडा काढायचा. मग पहाटे काकडा पाचते आणि सकाळी 6:30ला पाठ असतो. गुरुवारी साखरे महाराज 5ला उठून त्यांचं योगासनं करत असतात आणि ते 6:30ला आले की
मला म्हणायचे, अरे पूर्णानंद तू भजन करत होतास का रडत होतास म्हणायचे मला. स्वरच नव्हता हो, स्वरच नव्हता. हां, मी कमीत कमी न चुकता 5 वर्ष काकडा केलाय बरं का. एकही दिवस चुकवला नाही. तेव्हा कुठं थोडासा स्वर आला, मला प्रयत्न सांगायचा. आळंदला गेलो आणि मला आलं भजन असं नाही आहे. येते दुसरी नसरे आटी, आटी म्हणजे प्रयत्न बरं का. हा म्हणजे आपल्याला काही जीवनामध्ये जर साध्य करायचं असेल तर कशाची गरज आहे? प्रयत्नाची गरज आहे. तेव्हा इथं तुकोबर आहे, त्याला सांगतात ज्यांनाही इच्छा निर्माण झाली तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न करावा लागेल म्हणजे साधना करावी लागेल. साधना करावी लागेल. कोणती साधना? जसा अधिकार असेल तसं. तुकोबर म्हणतात खरंच तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा आहे ना, मग नाम घ्या. नाम साधनेने सुद्धा देव प्राप्त होतो. मग नाम साधनेने सुद्धा देव प्राप्त होतो, पण ती नाम साधना कशी केली पाहिजे? अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस ती सातत्याने केली पाहिजे. एक दिवस करून चालायचे नाही. भगवंताचं नाम अखंड सातत्याने आवडीने दीर्घकाळ घ्यावा लागेल. लक्षात ठेवा. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमशन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. राम कृष्ण हरी
पण कधी 7 दिवस देवाचं नाव घेतल्यावर मंत्र हा जपावा कधीतरी. सर्व का हा साधना आहे, नाम साधनाच आहे. हां, पण ती सातत्याने दीर्घकाल आवडीने करावं लागेल, तेव्हा देव प्राप्त होतो. म्हणजे ती साधना केली पाहिजे. साधना केल्याशिवाय साध्य प्राप्त होत नाही. आम्हाला साधना न करता साध्य मिळावं असं वाटतंय. साध्य मिळावं असं वाटतंय, असं शक्य नाही आहे. किंवा तुकोबरा सांगतात, खरंच तुम्हाला देवप्राप्तीची इच्छा आहे ना, मग तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. येते दुसरी नसरी आटी देवा भेटी जावया. महाराजांना विचारलं, महाराज कोणता प्रयत्न करावा लागेल सांगा ना. कोणता प्रयत्न करावा लागेल? काय नाही म्हणले, तो देव प्राप्त करून घ्यायची इच्छा आहे ना, एवढाच प्रयत्न करायचा आहे, साधना करायची आहे. कोणती साधना करू? महाराज म्हणतात, मी सांगतो ती साधना करा. काय करा? मी सांगतो ती साधना करा. काय करा साधना? काय नाही म्हणले, त्या देवाचं चित्ताने ध्यान करा. चित्ताने ध्यान करा. आणि जो कोणी त्या देवाचं चित्ताने ध्यान करेल, महाराज म्हणतात, त्याला देव प्राप्त होईल. त्याला देव प्राप्त होईल. मग कोणी म्हणेल, चित्तानेच व्यवहार केला जातो ना, चित्ताशिवाय व्यवहार होत नाहीये. आता येताना चित्त घेऊन आलाय का घरात ठेवून आलाय? चित्तानेच व्यवहार केला जातो. चित्ताने नाम, अंतःकरणाने, वृत्तीने, मनाने. अनेक शब्द त्याच्या करतात, अनेक शब्द त्याच्या करतात. मग चित्तानेच हे करावं लागतं. पण महाराज म्हणतात, चित्तानेच करावं लागतं, पण ते चित्त शुद्ध पाहिजे. काय पाहिजे? चित्त शुद्ध पाहिजे. हा, शुद्ध चित्ताने त्याचं ध्यान करा. त्याचं कोणाचं? ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याचं. तोची एक ध्यावा त्याचं चित्ताने ध्यान करा. पण कसं? करोनी रीते कलेवर. रित केलं पाहिजे. काय रित केलं पाहिजे?
कलेवर म्हणजे शरीर. हा, ते रिकाम करून त्याचं ध्यान केलं पाहिजे. आम्ही सगळं घेऊन ध्यान करतोय. म्हणून आपल्याकडे एक मन आहे, देव देवळात आणि चित्त. म्हणून अलीकडे माणसं पायतान वापरत नाही. पायतान कशाला म्हणतात? ते चमडी असतं ते. बरोबर आहे ना? कारण ध्यान त्याच्यातच असतंय हो. ते फार महाग आहे. मी अलीकडे वापरते हो, पण पहिल्यांदा इथं आल्यानंतर कुठं ठेवायचं याचा विचार करून मी आलोय. बरं, आमचे बाळासाहेब म्हणजे महाराज तिथं ठेवले, कुत्रं नेणार नाही ना. ते फार कुत्र्याला आवडते. म्हणजे चित्ताने त्याचं ध्यान केलं पाहिजे. आणि ज्या चित्ताने ध्यान केलं पाहिजे महाराज म्हणतात ते करोनी रिते रिकाम केलं पाहिजे. मग हे प्रयत्नाच्या अधीन आहे बरं का. म्हणून इथं प्रयत्नाला फार महत्त्व दिलेलं आहे. ध्यान करायचं आहे ते चित्ताने ध्यान करायचं आहे. आणि चित्ताने ध्यान करत असताना ते चित्त रिकाम करून करायचं आहे. नंतर तुकोबारांनी आम्हा तुम्हाला उपाय सांगितलं, शुद्ध करोनिया चित्त. ते चित्त शुद्ध करून तुम्ही देवाचं भजन करा. ते चित्त रिकाम करून त्याचं ध्यान करा. म्हणजे ज्या देवाची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, त्या देवापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्या देवाचं चित्ताने ध्यान करायचं आहे बरं. तोची ध्यावा एक चित्ते. त्याचा अर्थ काय? त्या चित्ताचा ध्यानाचा विषय देव झाला पाहिजे. देव, चित्ताच्या ध्यानाचा विषय देव झाला पाहिजे बरं का. आम्ही ध्यान करतो नाही असं नाही. ज्ञानवारांनी वर्णन केलंय. त्याचं ध्यान करण्याकरता काय करावं लागेल? ज्या चित्ताने ज्या देवाचं ध्यान करायचं आहे, ध्यान करणाऱ्यांनी काय केलं पाहिजे? नाम पाठ मौन ज्ञानदेव मने सगुणये ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे. त्याचं ध्यान करण्याकरता महाराज म्हणतात प्रपंचाचं मौन धारण केलं पाहिजे. मौन म्हणजे वैराग्य. मौन म्हणजे न बोलणं म्हणजे मौन म्हणे. त्या परमात्म्याचं ध्यान करण्याकरता प्रपंचाविषयी वैराग्य धारण करावं लागतं. तेव्हा कुठं ध्यान करता येतं बरं का. महाराज म्हणतात जे आपल्याला चित्त दिलेलं आहे त्या चित्तानेच देवाचं ध्यान करायचं आहे. चित्ताने देवाचं ध्यान करण्याने देवापर्यंत आपल्याला जाता येतं, किंबहुना देव आपल्याकडे येतो. बरं,
तोची ध्यावा एक चित्ते. मग एक चित्ते म्हणजे त्या चित्ताचा विषय एक परमात्माच झाला पाहिजे. परमात्मा झाला पाहिजे. मग कसा झाला पाहिजे? जागृतीत गेलं तरी ध्यानाचा विषय देवच. स्वप्नात गेलं तरी ध्यानाचा विषय देवच. आणि झोपेत गेलं तरी ध्यानाचा विषय देवच. अवस्था बदलली तरी ध्यानाचा विषय बदलता कामा नये. आमच्या जीवनामध्ये असं घडत नाही. देश बदलला, काल बदलला की आमचा ध्यानाचा विषय बदलतो. ध्यानाचा विषय बदलतो. लक्षात ठेवा. 7 दिवस सप्ताह चालू आहे म्हणून ध्यान आहे. काकड्याचं ध्यान आहे. सकाळी काकडा करावा लागणार आहे, दुपारी गाथा भजन करावं लागणार आहे, पुन्हा दुपारी 4 वाजता हरिपाठ आहे, पुन्हा प्रवचन आहे, पुन्हा कीर्तन आहे. 7 दिवस ध्यानाचा विषय आहे. काय? सप्ताह. बरोबर. सप्ताह संपल्यानंतर ध्यानाचा विषय बदलला. बरोबर. सप्ताह राहू दे, मंदिर सोडलं की ध्यानाचा विषय बदलतोय. मंदिर सोडलं की ध्यानाचा विषय बदलतोय. हा एकच ध्यानाचा विषय आणि तो कायम झाला पाहिजे. लक्षात ठेवा. कायम झाला पाहिजे. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, अनेक दुसरे मज नाही आता नेमिल्या चित्ता. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी तोची ध्यावा एक चित्ते. कसं तुकोबारा म्हणतात, आम्ही जसं ध्यान केलं तसं. त्याचं ध्यान करा. पण ते करताना महाराज म्हणतात, करोनी रिते कलेवर हे रिकाम करावं लागेल. रिकाम करावं लागेल. रिकाम केल्याशिवाय ध्यान करता येत नाही. ध्यान करता येत नाही. एकाला सांगितलं ध्यान करायचं, पण मनात काय आणायचं नाही. बरं का? मनात काय आणायचं नाही. पण गंमत अशी आहे, ध्यानाला बसलं की नको नको ते मनात येते. बरं का? ध्यानाला बसलं की नको नको ते मनात येते. बरं का? तुम्ही ज्याला काढण्याचा प्रयत्न केला ते की अधिक येतं. लक्षात ठेवा. आणि इथं तुकोबाराय म्हणतात, करोनी रिते कलेवर. ते रिकामं करावं लागेल. रिकामं करावं लागेल म्हणजे महाराजांना सांगायचं आहे ते भरलेलं आहे.
भरलेला आहे. कशानं भरलेला आहे? विकाराने. विकाराने भरलेला आहे. हा, जे विकार भरलेले आहेत महाराज म्हणतात ते विकार काढावे लागतील. ते विकार काढावे लागतील. ते विकार काढल्याशिवाय ध्यान करता येत नाही. मग ते विकार आहेत किती? 6. मग त्याला काय करावं लागेल? महाराज म्हणतात त्याला पुरावं लागेल. त्याला कुठं बांधावं? कुठं पुरावं लागेल? म्हणजे महाराज म्हणतात त्याला मुळासहित काढावं लागेल. षडवर्मी हृदयात याचा अंत पुरवोनी तोची ध्यावा एक चित्ते करोनी रीते कलेवर. आणि असं ज्याने हे षड विकार काढलेले आहे, पूर्ण मुळासहित काढून टाकले, महाराज म्हणतात त्याच्या चित्तामध्ये कोणतीही आस नाम इच्छा राहिली नाही. तुका म्हणे खुंटे आस तेथे वास करीतो तोची ध्यावा एक चित्ते करोनी रीते कलेवर. बोला. येते दुसरी नसरे आटी देवा भेटे जावया तोची ध्यावा एक चित्ते करोनी रीते कलेवर. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय देव प्राप्तीची ज्याच्या अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे त्याला देव प्राप्त करून घेण्याकरता नेमकं काय करावं? तर महाराज म्हणतात अटी म्हणजे अट्टहास करावा लागेल. या शब्दाचा अर्थ आहे साधना करावी लागेल. साधना केल्याशिवाय देव प्राप्त होत नाही. मग ती साधना कोणती? तोची ध्यावा एक चित्ते. त्याचं ध्यान केलं पाहिजे. मग ते ध्यान करण्याकरता त्या चित्तामध्ये जे विकार आहेत त्या विकारांना बाहेर काढावं लागेल. आता त्या विकारांना बाहेर काढायचं म्हणजे फार कठीण कार्य आहे बरं का. अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे, देवा परमार्थ करणारी माणसं का घसरतात? भगवंताने सांगितलं कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमाना. बरं का, हे पाप करण्याकरता त्याला प्रवृत्त करतात. कोण? काम, क्रोध, लोभ. ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत साधना घडत नाही बरं का. फार विस्ताराने तिथं विचार मांडलेला आहे. या विकारांना त्या चित्तातून काढावं लागेल. आणि त्या विकारांना चित्तातून काढायचं म्हणजे इथं शब्द वापरला आहे, त्यांचा अंत केला पाहिजे. अंत केला पाहिजे म्हणजे अंत्यसंस्कार म्हणजे ते मुळासहित गेले पाहिजे म्हणून शब्द वापरला आहे. ते हृदयामध्ये राहतात आणि आपल्या साधनेला प्रतिबंध करतात बरं का. साधनेला प्रतिबंध करतात. साधनेला प्रतिबंध करणाऱ्यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा असेल तर आतल्या लोकांचा आहे. आतल्या म्हणजे घरातल्या नव्हे, अंतःकरणातल्या. मग महाराज म्हणतात जे आपल्याला प्रतिबंध करतात ध्यान करण्याकरता, महाराज म्हणतात त्याला काय करावं? याचा अंत पुरवोनी. मग ते कोण कोण आहे? षडवर्मी हृदयात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि दंभ. 6 याचा अंत पुरवोनी. एकेकाला काढणं फार अवघड आहे आणि तुकोबारे म्हणतात 6 बाहेर काढलं पाहिजे. काय बलवान आहेत फार बरं काही मंडळी. हे विकार फार बलवान आहेत. काम नावाचा विकार आहे, क्रोध नावाचा विकार आहे, लोभ नावाचा विकार आहे, मद नावाचा विकार आहे, मत्सर नावाचा विकार आहे, दंभ नावाचा विकार आहे. यांचा शेवट केला पाहिजे बरं का. यांचा शेवट केला पाहिजे. नंतर तुकोबारांनी वर्णन केलंय आपल्या परमार्थाच्या साधनेचं वर्णन करताना वर्णन केले. काय वर्णन केले? पिकलिया शेंद कडूपन गेले
तैसे आम्हा केले काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली गेल्यानंतर वर आणि हे यांचा अंत यांचा शेवट करावा लागेल यांना या हृदयातून काढावं लागेल कसं काढावं लागेल ते साधना आहे त्या मनाची करावी लागेल पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे 10 मिनिटं राहिले पण त्यांना काढणं हीच साधन आहे बरं काढणं हीच साधन आहे थोडंसं आपल्याला पटवून देतो आपल्याला अनुभवच आहे सर्वांच्या आपण शेतकरी आहात शेतामध्ये पीक आलेलं आहे पिकाला प्रतिबंध कोण करतो तण पिकाला तण हे प्रतिबंध करतं मग पीक वाढण्याकरता तुम्ही नुसतं पाणी पाजत राहिला त्याला खत घालत राहिला युरिया टाकत राहिला ते सगळं तणानेच खाल्लं पीक वाढेल म्हणजे सगळं पाणी देण्याच्या ते खत घालण्याच्या युरिया टाकण्याच्या आधी काय करावं लागेल तण काढावं लागेल आता अलीकडे माणसं आळशी झाले तण नाशक मारतायत कधी कधी मारता मारता ती मारणारे सुद्धा मरतात बरं का ते तण नाशिक मरतं खरं का मला काय अनुभव नाही शेतातला बरं हा खरंच मरतं मग मरतं तर पुन्हा ते पुढच्या वर्षी काय येतं ते वर वर मरतं पण मुळं आत तशीच असतात ना मुळं तशीच असतात ते मुळासहित गेलेलं मुळासहित काढण्याकरता त्याला काय करावं लागतं एक खुरपण करावं लागतं खुरपण करून सुद्धा ते राहता यायचं पुन्हा नांगरट घालावी लागते एकदा घालून चालत नाही पुन्हा पुन्हा घालावे लागते म्हणजे प्रतिवर्षी पीक येण्याकरता पुन्हा पुन्हा तण काढावं लागतं पुन्हा पुन्हा तण काढावं लागतं जर दरवर्षी पीक हाताला लागण्याकरता जर तण काढावं लागतं तर परमार्थ शेवटाला जाण्याकरता हे विकार काढायला नकोत का हो एका सप्ताहात निघते पुन्हा 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 त्याचा प्रयत्न करावा लागेल प्रयत्न केला तर ते जाईल बरं हा त्याच्याकरता ही साधन आहे म्हणून महाराज म्हणतात षडवर्मी हृदयात याचा अंत पुरवोनी तोची ध्यावा एक चित्ते करुणी रीते कलेवर आणि हे हृदयातून काढून टाकले त्यांचा शेवट केल्यानंतर महाराज म्हणतात ज्यांनी हे त्याच्या चित्तातून काढून टाकले महाराज म्हणतात त्याचं चित्त आता कसं झालं निर्विकार त्याच्या चित्तामध्ये आता काहीच राहिलं नाही काहीही राहिलं नाही तुका मने खुंटे आस तुका मने खुंटे आस
तुका म्हणे खुंटे आस, आस नाम इच्छा, खुंटे म्हणजे नाहीशी होईल. कधी हे विकार निघून गेले ना, कुठलीच इच्छा राहत नाही, त्याचं चित्त निर्विकार स्वच्छ राहतं. आणि असं त्याचं चित्त स्वच्छ निर्विकार झालेलं आहे. महाराज म्हणतात ते ते वास करीनो. कोण? ज्याच्या भेटीला जायचं आहे ना, तोच तुमच्या चित्तामध्ये वास करतो. कसा करतो? ज्ञानोबाने फार सुंदर वर्णन घेतलं. जयाचे चोखटे मानसी मी होऊनी असे क्षंतर संन्यासी, जया निजलया ते उपाशी वैराग्य गा. देव सांगतो अर्जुना मी कुठं राहतो? जयाचे चोखटे मानसी ते वास करीतो. ते म्हणजे जो कीर्तन करतो, ते भजन करतो, ते महाराज म्हणतात त्याच्या चित्तातली आस नाम इच्छा निघून गेलेली आहे. त्याचं स्वच्छ झालेलं अंतःकरण, अशा स्वच्छ अंतःकरणामध्येच त्याचं ध्यान घडतं. आणि ध्यान जिथं घडतं तिथंच देव तो वास करतो. महाराज म्हणतात ती साधना अशी करावी लागेल. अशी साधना जर केली तर तो सहज आपल्याला प्राप्त होईल. म्हणून महाराज म्हणतात तोची एक घ्यावा चित्ते करोनी रीते कलेवर. म्हणून याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न हे शक्य नाही हा भाव मनी मानशी गुण तुकोबारा सांगतात. ज्यांना देवप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी प्रयत्न करा. येते दुसरे नसरे आटे देवा भेटे जावया, तोची ध्यावा एक चित्ते करुणी रीते कलेवर. षडवर मी हृदयात याचा अंत पुरवुनी, तुका म्हणे खुंट्यास ते वास करीतो. तोची ध्यावा एक चित्ते करुणी रीते कलेवर. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा विचार आपल्या समोर प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे योग्य आहे ते श्री गुरूंचं आहे. आपण जीवनामध्ये त्याचा स्वीकार करा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द आले असतील ते खास आपला आहे ते माझा आहे ते माझं मला परत करा, म्हणजे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा त्या भगवंताच्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित करू. आणि त्यांच्याकडे एवढंच मागू आमच्या जीवनामध्ये अशी साधना घडावी. आमच्या जीवनामध्ये साधना करण्याकरता जो प्रयत्न लागतो तशी सद्बुद्धी तसं सामर्थ्य त्यांनी आम्हाला द्यावं. आणि आमच्या जीवनामध्ये तो देव आम्हाला प्राप्त व्हावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मत क्षमा करणे संती नवे अंगभूते. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. तुकाराम धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा.